लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। महिला संघर्ष समितीचा विजय असो, महिला संघर्ष समितीचा विजय असो, महिला संघर्ष समितीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो। ए भारत की नारी है, भूल नहीं जिम्मेदारी है, ए भारत की नारी है, भूल नहीं जिम्मेदारी है। महिला संघर्ष समितीमुळे पीडित महिलांना योग्य न्याय मिळण्यास मदत होईल, रीना जाधव। आजच्या युगात महिला जरी पुरुषांच्या बरोबरीने प्रत्यक्ष क्षेत्रात काम करीत असल्या तरी अनेक ठिकाणी त्यांना रोषाला सामोरं जावं लागतं। मग तो त्रास ऑफिस कामाच्या ठिकाणी, घरी अथवा इतर ठिकाणी होऊ शकतो। अशा परिस्थितीमध्ये एका महिलेवर अन्याय अत्याचार होत असेल तर ते पाहणारी महिला आपल्याला काय करायचं असं म्हणून अंग काढून घेतात। अशा वागण्याने महिला तसेच मुलींवर अत्याचाराचे प्रमाण समाजात वाढत आहे। अशा वेळी जर आपण संघर्ष समितीच्या महिलांनी जर एकत्र येऊन त्या पीडित महिलेला सहकार्य केलं तर निश्चितच तिला भक्कम आधार मिळेल आणि समाजात ती महिला पुन्हा ताटमानेने उभी राहील। महिला संघर्ष समितीमुळे पीडित महिलांना निश्चितच योग्य न्याय मिळाल्यास मदत होईल, असं प्रतिपादन महिला संघर्ष समिती मुंबई महाराष्ट्राच्या संस्थापक अध्यक्षा रीना जाधव यांनी वडूज येथे केलं। येथील महिला संघर्ष समिती संपर्क कार्यालय उद्घाटन व पदाधिकारी निवड ओळखपत्र वितरण कार्यक्रमात जाधव बोलत होत्या। यावेळी महिलांना संस्थेच्या वतीने निवड ओळखपत्र वाटप करण्यात आलं। महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमात सातारा जिल्हा अध्यक्ष शारदा भस्मे, सातारा जिल्हा सेक्रेटरी नम्रता कुलकर्णी, विभाग प्रमुख आशा जाधव, कोरेगाव तालुका अध्यक्ष अलका मालुसरे, खटाव तालुका अध्यक्ष नंदा भूप, सुजाता महाजन, खंडाळा तालुका अध्यक्ष रेश्मा खरात, फलटण तालुका अध्यक्ष पूजा सोनवणे, मान तालुका अध्यक्ष संगीता खाडे, उपाध्यक्ष अपर्णा काटकर, विद्या बागल, सुमित्रा यादव, प्रियंका कुंभार, लता कदम, कोमल साळुंके आदींसह वडूज व परिसरातील महिलांची उपस्थिती होती। आपल्या सातारा जिल्ह्यामार्फत आपण या संस्थेच्या संस्थापक तसेच अध्यक्ष रीना जाधव मॅडम यांचा आपण पायावरती आपल्या रीना जाधव मॅडमना भेटण्यासाठी इथं इच्छुकतेनं आला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं आभार महत्त्वाचं। आणि त्यांच्या एनजीओ जो आहे नुसतं एनजीओच नाही, त्या एनजीओसाठीच काम करतात असंही नाही, तर तुमचे जे वैयक्तिक जे काही प्रश्न असतील किंवा ज्या काही अडचणी असतील त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला उद्योगाला लावण्यासाठी सुद्धा ते महत्त्वाचं काम करतात, एवढंच मी बोलते। आपल्या सगळ्यांच्या माननीय छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते, तसंच आपल्या सगळ्यांची प्रेरणा माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही नमस्कार करते। आज आपण या ठिकाणी महिला संघर्ष समितीच्या मीटिंगसाठी उपस्थित आहोत। जे पदाधिकारी आपण नियुक्ती केलेले आहेत त्यांचे नियुक्तीपत्र देण्यासाठी किंवा त्यांचे आय कार्ड देण्यासाठी उपस्थित राहिलो। पहिल्यांदा सगळेजण तुम्ही हजर राहिला त्याबद्दल मी सर्वांचं आधी अभिनंदन करते आणि सगळ्यांचं मी स्वागत पण करते। आज या ठिकाणी महिला संघर्ष समिती म्हणजे काय, ज्या आपल्या संस्थापक आणि अध्यक्ष जे आहेत रीना जाधव मॅडम त्यांनी खूप कष्ट करून ही महिला संघर्ष समिती स्थापन केली। त्यांच्या सहवासात मी 2 वर्ष झाले आले, अतोनात काम त्या करतात। मुंबई पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रात त्या काम करतात। महिलांनी महिलांसाठी स्थापन केलेली ही संघर्ष समिती आहे। महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा तुमच्याकडे एखाद्या हॉस्पिटलचा काहीतरी प्रॉब्लेम असतो, एखाद्याला सपोज हॉस्पिटलला गेलाय तर स्कीममध्ये एखादी प्रश्न नाही बसली, 15 लाख रुपये बिल आलं, आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं हे काम नाहीये बिल भरण्याचं काम, त्याची पुण्याही त्या मॅडम बांधून घेतात आणि ते हॉस्पिटलचं बिल समजा ह्याच्यातून कमी करून देणं किंवा महिलांचं जे आपले कौटुंबिक वाद असतात ते थोडंसं त्यांचं मानसिक थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करून त्या संसाराला लावण्याचं पुण्याचं काम जाधव मॅडम करतात। मला जास्त भाषण करता येत नाही कारण मी भाषण करत नाही, असं काम करू शकतो पण भाषण करता येत नाही, तरी पण त्या खूप महिलांसाठी करतात। त्यांची एक एनजीओ आहे, त्या एनजीओच्या मार्फत त्यांनी खूप कामं केलेली आहेत। त्यांचा एक स्वतःचा रीना जाधव म्हणून ऑफिशियल एक यूट्यूब चॅनल आहे, ज्याला बघायचं असेल त्यांनी काय काम केलं किंवा आपल्याला जर या संघर्ष समितीत काम करायचं असेल तर आपल्याला काय काम करायचं हे जर बघायचं असेल आपल्याला तर
पहिलं गरजेचं असतं, बरोबर आहे का? आपल्याला जे काय काम करायचंय, प्रत्येकीकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, प्रत्येकीकडे युट्यूब असतं, आपण हे बघत असतो, आपल्या म्हणजे पाककृती त्याच्यावर बघतो. तसेच ही पण आपल्या आयुष्यातली पाककृती असं समजून तो युट्यूब चॅनल बघा, त्यांचा जो ऑफिशियल चॅनल आहे तो सगळा तुम्ही बघा, त्यांनी किती काम केले, कशा प्रकारे आपल्याला काम करायचं. तुम्ही फक्त त्यांचा चॅनल ज्यावेळेला तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्हाला असं वाटेल की हा आपण ह्या संघर्ष समितीमध्ये काम का केलं पाहिजे, ह्याचं सगळं तुम्हाला पूर्ण सविस्तर विश्लेषण ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. त्यांच्या ऑफिसला मला वाटतं एकच मॅडम मी एकदाच आलेली, एकदाच मी त्यांच्या ऑफिसला भेट दिली. बसल्या बसल्या एक 15-20 मिनिटात त्या काय काम करतात त्याचं सगळं पूर्ण मी निरीक्षण केलं. आणि ज्यावेळेला सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याला जी महिला द्यायची आहे, ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला मी पहिल्यांदा भस्मे मॅडमचं नाव दिलं की तुम्ही ह्या भस्मे मॅडमशी हे करा. आणि मॅडमनी पण तो विचार करून भस्मे मॅडमचं नाव सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर केलं. मी रीना मॅडमला पहिली विनंती केली. आज आपण या महिला संघर्ष समितीमध्ये नवीनच आम्ही पण नवीनच जॉईन झालेलो आहोत. तर पहिल्यांदा सर्वांचं तुमचं स्वागत. आज आपल्याला रीनाताई सारख्या व्यक्तिमत्व लाभलेलं आहे की महिला म्हणजे एक महिला खरंच करू शकते, जर जिद्दीला पेटली ना तर महिला काहीही करू शकते. तसेच आपल्या रीनाताई आहेत, तर आज आपण त्यांना सर्व बाजूनी जर सपोर्ट केला तर ताईंची उंची अजून खूप मोठ्या पदावर जाईल असं मला वाटतंय. मी पण नवीनच आहे. आज आपल्याला जे ताईंनी जे काय काय जे सांगितलेत पॉईंट सांगितलेत, तर एक महिला शक्यतो घरातल्या काही गोष्टी असेल तर सांगत नाही, किती त्रास झाला तरी घरातच राहते, कोणालाशी बोलणार नाही. तर अशा महिलांनी म्हणजे आता तुमच्या जवळ कोण जर पदाधिकारी असतील तर त्यांना त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा की बाबा आम्हाला असं असं होतं, किंवा तुमचे शेजारी कोणाला त्रास होत असला तर तुम्ही थोडं काउन्सिलिंग करा, तुम्ही थोडं त्यांना आपल्या ह्याच्यात घ्या, त्यांचं हे करा बाबा आपण असं असं करू. तुमचं घरात कोण जास्त त्रास देत असेल तर तुम्ही काहींशी कॉन्टॅक्ट करा. आपण त्यांचं एखादं जर घर परत उभं राहत असेल तर आपल्यासाठी चांगलंच आहे की नाही ते, बरोबर ना? का आपण त्याचा तोडायचा प्रयत्न करतो, नाही तोडायचा प्रयत्न करत, आपण ते घर कसं परत उभं राहील हे प्रयत्न करत असतो. तर आपल्या ताई खरंच म्हणजे आम्ही नवीन आहे पण खरंच खूप आम्हाला इतका आनंद झालाय आणि म्हणजे त्यांच्याविषयी आदर वाटतो की आम्ही ह्या चांगल्या मार्गाला आम्ही आलेलो आहोत आणि ताई तुमच्या पाठीशी आम्ही कायम राहू आणि काम पण त्या पटीत आम्ही करू. एवढा शब्द आणि कोरेगाव तालुक्याच्या वतीनं मी तर देते. धन्यवाद मला बोलायला चान्स दिला त्याबद्दल. माझा नमस्कार. सर्व उत्साहित आहात ना? मला चेहरे हसले पाहिजे. मी मुंबईवरून हसण्यासाठी इकडे आलेली आहे, सर्व हसायला पाहिजेत मला. माझं सर्वांना नमस्कार. माझं नाव माहिती आहे का माहिती? माझं नाव रीना जाधव आहे. आपल्या एनजीओचं नाव आहे महिला संघर्ष समिती, म्हणजे महिलांच्या अत्याचाराविरुद्ध लढणारी संघटना. त्या अत्याचाराविरुद्ध लढणार म्हणजे काय? तर ज्या महिलांना प्रसंग आले, महिलांना काही बाहेर पडत नाही, महिलांवर माझ्यावरती पण अत्याचार झालेला, तर त्या अत्याचारावरून बाहेर कशी आली ती मला माहिती आहे. पण अशा माझ्यासारख्या महिला नाही आहेत की त्याला स्ट्रॉंग कसं झालं पाहिजे, स्टँड कसं झालं पाहिजे, तर कोणालाही माहिती नाही आहे. त्याच्यासाठी आज मी स्वतः तळागाळात जाऊन मी काम करत आहे. तर महिलांना स्टँड करणं, महिलांना स्वावलंबी कसं बनवणं, त्याच्यासाठी आज मी हे घेतलेलं आणि मी सातारपर्यंत कशी पोहोचली. तर पहिली गोष्ट आपल्या अश्विनी नलवडे मॅडम माझ्याकडे जवळजवळ 15 वर्षापासून आमची ओळख आहे. तर त्यांना ते जिल्ह्याच्या पदावर होत्या. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली, त्यांनी मग नंदताईंना भेटवलं. त्यावेळेला 1-2 वर्षापासून 2 वर्षापासून आपल्याकडे छान प्रकारे त्यांनी पण येऊन मला भेटल्या, मीटिंग वगैरे केल्या. मॅडम हे नक्की काय प्रकार आहे, तर त्यांना मी सर्व सांगितलं, त्यांनाही आनंद झाला. त्याच्यानंतर मग त्यांनी मला नंबर दिला भस्मेताईंचा आणि भस्मेताई ते बोलले की जिल्ह्यावरती. मी खूप टेन्शनमध्ये आली, जिल्ह्यावरती मला महिलाच नको आहे. पहिल्यांदा गोष्ट मी म्हटलं पहिले तालुका करा, जिल्ह्यावरती महिला नको आहे, जिल्ह्यावरती अशी महिला स्ट्रॉंग पाहिजे. त्यांच्याशी बोलल्यानंतर मी ताईंना बोलली 2 मिनिटं कॉल ठेवा आणि मी लगेच त्यांना कॉल केला की मला जिल्ह्यावरती लेडीज भेटले आणि भस्मेताईच राहतील, म्हणून त्यांच्याबद्दल मला खूप आनंद आहे. सगळ्यांनी आणि ते आल्यानंतर माहितीही पडलं आणि त्यांचं रोज कामाचं शेड्यूल वगैरे मी पाहिलं आणि त्या खूप काही करतील. इथून पुढे ज्या गोष्टी नाहीत केल्या त्या आज करून दाखवतील.
अशी मला अपेक्षा आहे महिला संघर्ष समितीच्या वतीने. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मी इथे आले याचं कारण काय, महिलांना जे हजबंड म्हणजे नवरा बायकोंची जे भांडणं असतात तर त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करतात, माहिती आहे ना. पोलीस स्टेशनला जातात तर ते काय बोलतात, सिव्हिल मॅटर तुम्ही कोर्टात जा, बोलतात की नाही. कोणाला अनुभव आले की नाही का, आहे का अनुभव, आहे ना. मग कोर्टात जावा, तर आपण कोर्टात न जाता आपल्या एनजीओचं एक लेटर आहे, त्यांना उत्तर द्यावं लागतात, त्यांना उत्तरं द्यावं लागतात आपल्याला. तर ते आपण लेटर त्यांच्यावर टाकायचे, त्या महिलेला आपल्याला काय अत्याचार झाला, तिच्या विरोधात काय झालेलं आहे ते आपण सर्व करून पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू शकतो. किंवा एखादी घर बसत असेल तर ते घरी जोडण्याचा आपण प्रयत्न करतो आणि महिलांना आपण स्टँड करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की महिलांना वाटते की आम्हाला इथे बोलवले, काय फायदा आहे आम्हाला, बरोबर की नाही, असं वाटतं ना तुम्हाला, वाटते की नाही, वाटते की नाही. आपण जॉईन झाल्यानंतर एकच होतो की आपला एक परिवार बनतो, बरोबर आहे. आपल्या घरात कसं परिवार असतो तसा एक परिवार आहे. आता परिवारात एखाद्या जरी महिलेला त्रास झाला तर आपल्या या सर्व पदाधिकारी तिथे गेल्याच पाहिजेत आणि तिला मदत केलीच पाहिजे. तेव्हा पोलीस स्टेशन तरी काय करणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून आपण सर्वांनी एकत्र जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत कोणाचं काही होणार नाही. यासाठी सगळ्या नारी शक्ती एकामेकीच्या खांद्याला खांदा लावून आपण जर उभं राहिला तर आपल्याला कोणाची ताकद नाही की या लेडीजला आपण न्याय देणार नाही. कोणतंही पोलीस स्टेशन बोलू शकत नाही की आमच्याकडे नाही, तुम्ही कोर्टात जावा. आपण तिथे बसून आंदोलन पण करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे, एकामेकीला सपोर्ट केला पाहिजे. आताच्या महिला काय करतात की एक बाजूला भांडण झाले, तिला मारते बाबा मी कुठे जाऊ असं बोलतात की नाही. तर न करता तिला मदत करा, तिला काय आहे त्याचं माहिती द्या आणि आपण नक्की तिला संकटातून बाहेर काढू, बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की हॉस्पिटल आहे. आता मी बघितले गावी भरपूर लोकांनी की हॉस्पिटलमध्ये झाले कॅन्सर पेशंट आहेत. हल्ली कॅन्सर खूप प्रमाण वाढलेलं आहे कॅन्सरचं, 10 लाख 15 लाख. मग त्यांना काय करावं लागतं की जमीन किंवा घर विकावं लागतं, बरोबर की नाही. मग ते न विकता आपण त्यांना जे मुंबईपर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही, मोठे मोठे हॉस्पिटल कोकिळा, लहेजा, हिंदोजा, त्यामध्ये आपण त्यांना 10 लाख असेल तर 8 लाख रुपये माफ करून देऊ, 20 लाख आहे तर 15 लाख रुपये माफ करून देऊ. कोणतेही ऑपरेशन असं तुम्ही बिनधास्त की ताईंचा संपर्क साधा, सगळ्या पदाधिकारी आहेत तर मी ते ऑपरेशन करण्याचे मी सर्व त्यांना करून देईन की काही मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना ऑपरेशनचं कोणतंही टेन्शन येणार नाही. बिना 1 रुपया घेता त्यांना आम्ही ॲडमिट करून घेणार. मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये करतात का बिना डिपॉझिटचं ॲडमिट, मग ते आपण करून घेऊ आणि हे लोकांपर्यंत आपण पोहोचवू आणि लोकांची घरं आणि जमीन विकता आपण त्यांना थांबवू, बरोबर. आज सातारा जिल्हा महिला संघर्ष समितीच्या आपल्या संस्थापिका अध्यक्षा रीना जाधव मॅडम यांनी सातारा जिल्हाच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बडूज येथे ते उद्घाटन आपण नियोजित केलं होतं. त्या प्रसंगी मॅडम जरा उपस्थित दाखवून त्यांच्या मोलाचं मार्गदर्शन करून या कार्यक्रमाची सांगता केली. नमस्कार, माझं नाव आहे रीना जाधव, महिला संघर्ष समिती. मी संस्थापिका अध्यक्ष आहे. मी ऑल महाराष्ट्र एनजीओचं काम करत आहे. महिलांसाठी तळागाळात जाऊन महिलांना न्याय हक्कासाठी मी लढत आहे आणि महिलाही आपल्या खूप छान मला सपोर्ट करत आहेत. आता मी सातारा विभागामध्ये आलेली आहे तरी आपल्या जिल्ह्याच्या पदावरती बसमेताई आहेत, कोरेगावच्या ताई आहेत, म्हणजे खटाव सर्व जेवढे जिल्हे जेवढे तालुके आहेत तेवढ्या महिला इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी मला आज प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही खांद्याला खांदा लावून तळागाळात जाऊन गोरगरिबांना मी मदत करू. हॉस्पिटलचे विषय असतील, पोलीस स्टेशनचे विषय असतील तरी आम्ही त्यांना मदत करू. मॅडम तुम्ही इथेपर्यंत यायची गरज नाही, एवढं मला छान वाटलं. म्हणून महिला संघर्ष समितीचा मला अभिमान आहे आणि आमच्या महिला संघर्ष समिती अशीच काम करत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्ह्याच्या वतीनं महिला संघर्ष समितीला आम्ही पूर्णपणे सपोर्ट करू. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.